इतरांना न्याय मात्र मराठा समाजाकडे दुर्लक्ष या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. मायबाप सरकार हे मायबाप सरकार आहे. राज्य सरकार हे 12.5 कोटी जनतेचं सरकार आहे. मात्र राज्य सरकार मराठ्यांना वगळून त्या ठिकाणी सत्ता मिळवू पाहत आहे. ज्याप्रमाणे हरियाणामध्ये जाटांच्या विरोधात इतर समाज उभा केले, त्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना वगळून इतर समाज मराठ्यांच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. परंतु हा डाव सरकारचा यशस्वी होणार नाही. कारण गरजवंत मराठ्यांची एकच मागणी आहे, 50%च्या आतील आरक्षण, जे न्यायालयानं वेळोवेळी सांगितलेलं आहे, जे संसद म्हटलेली आहे. आणि तेच राज्य सरकारला मराठा समाज मागत आहे. परंतु सरकार ते द्यायला तयार नाही. इतरांना द्यायला मात्र तयार आहे. गेल्या 15 दिवसामध्ये आज 4थी बैठक होत आहे राज्य मंत्रिमंडळाची आणि सरकारनं निर्णयाचा धडाका लावलेला आहे. हे सरकार म्हणजे अतिशय कार्यक्षम आणि गतिमान सरकार म्हणून ओळखलं जातं. परंतु ते मराठा समाजासाठी मात्र तशी गतिमानता घेत नाही. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ केलं. सोनार समाज म्हणजे कोणता व्यवसाय करतो आणि किती प्रॉपर्टी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल, तरी मराठा समाज त्या निर्णयाचं स्वागत करतो. आर्यवैश्य समाज या समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ किंवा आरटीच्या धर्तीवर वनआरटी म्हणजे वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही गोर बंजारा समाजासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आहे. राजपूत समाजासाठी वीरशिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर कुणबीच्या 3 जाती उपजाती म्हणून त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणात घेतलेले आहेत की हे करताना विरोधी पक्षाकडून लिहून घेतलेलं नाही. जे काँग्रेसकडून शिवसेना उद्धवसाहेब गटाकडून किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लिहून घ्या असं फडणवीस साहेब आणि काही मंडळी म्हणतात वारंवार की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर विरोधी पक्षाकडून लिहून घ्या. तर इथं तिलोरी कुणबी, टिल्लोरी कुणबी आणि कुणबी अशा 3 जाती या पोटजाती म्हणून ओबीसीत समावेश केलेला आहे. तर याशिवाय जैन समाजासाठी, बारी समाजासाठी, तेली समाजासाठी, हिंदू खाटीक समाजासाठी, लोणारी समाजासाठी या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत. बंजारा समाजाच्या तांड्यावर 1000 लोकसंख्येला ग्रामपंचायत स्थापन केली, जो आता 700ला केले आहे आणि जवळपास 20 ते 25 लाख बंजारा बांधवांना याचा फायदा होणार आहे. आणि अशा प्रकारच्या 4000पेक्षा जास्त ग्रामपंचायती या ठिकाणी स्थापन होऊ शकतात. सरकारच्या याही निर्णयाचं स्वागत या ठिकाणी आहे. याशिवाय शिंपी, गवळी, लाडशाखी, वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी सुद्धा म्हणजे या ठिकाणी महामंडळ स्थापन करण्यात आले. लाडशाखी वाणी समाजासाठी 16 कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, लोहारासाठी ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, शिंपी समाजासाठी संत नामदेव आर्थिक विकास महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, नाथपंथीय समाजासाठी महामंडळ. याशिवाय 15 जातींना केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची शिफारस राज्य सरकारने केलेली आहे. याही ठिकाणी विरोधी पक्षांना विचारात घेतलेलं नाही, विश्वासात घेतलं नाही किंवा लिहून घेतलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं लिहून घेतलं नाही. याशिवाय या ठिकाणी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची मर्यादा म्हणजे ओबीसीचे लाभ घेण्यासाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती 8 लाख होती, ती आता 15 लाख करण्यात यावी असा ऐतिहासिक निर्णय मायबाप सरकारनं घेतलेला आहे. त्याचंही सरकारचं स्वागत आहे. मात्र मराठा समाजालाही करत नाही. उलट मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसी समाज उभा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कामी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि एक प्यादा म्हणून, एक मोहरा म्हणून भुजबळ साहेबांना पुढे केलं आहे. भुजबळांनी प्रचंड अशी गरळ मराठा समाजात सगळीकडे ओकलेली आहे की मराठा समाज हा माजुरडा आहे, तो झुंडशाही करतो, अशा प्रकारचं वक्तव्य हे भुजबळ साहेबाचं आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून नाभिक समाजाचं घर जाळलं असं ते म्हणतात. तर तो नाभिक समाजाचा आणि एका वैयक्तिक वाद आहे, तो एका नाभिक बांधवाचा आणि एक मराठा बांधवाचा. तर भुजबळ साहेब त्यावरून मराठा समाजाला टार्गेट करत आहेत. एवढंच नाही तर ओबीसींची घरं जळली असं म्हणतात. मुळात बीडचा पावणा हा भुजबळांचा पावणा आहे आणि प्रचंड जातीवादी माणूस आहे. आणि ठीक आहे, तो काय प्रकार असेल त्याचं आपण समर्थन करणार नाही, परंतु याला भुजबळ साहेब जबाबदार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये जाळपोळ झाली आणि नंतर 4.5 तासानं बीड पेटलं, तर भुजबळ साहेबांनी अनेक मुलाखती दिलेल्या आहे, मी जबाबदारीनं बोलतोय. तर ते असं म्हणतात
की मला म्हणजे त्यानंतर पुढचा नंबर या माणसाचा आहे, आणि तसं घडलं. मग भुजबळ मंत्री असताना जर 4-4.5 तास आधी त्यांना कळालं की बिडी जळणार आणि ह्याचं घर जळणार आहे, मग भुजबळांनी केलं का? ते म्हणतात मी SP ला फोन केला. मग हे तुमचं अपयश नाही का साहेब? आणि साहेब असं म्हणतात की मराठ्यांना आपापसात भादरू द्या, त्यांच्या नावी समाजाला म्हणतात की त्यांची केस कापू नका. म्हणजे किती शोकांतिक आहे. आणि काल रात्री तर जरांगे पाटील येवल्याच्या दौऱ्यावर होते आणि तिथंसुद्धा जरांगे पाटील शिवसृष्टीवर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायला गेले. तर भुजबळांनी त्यांचे समर्थक त्या ठिकाणी कसे आले हा एक मोठा प्रश्न. म्हणजे भुजबळ साहेबांचे समर्थक त्या ठिकाणी कसे आले हा प्रश्न आहे. आणि त्यांनी अतिशय घाण शब्दामध्ये जरांगे पाटलांना शिव्या दिल्या. मराठा समाज तिथं आक्रमक झाला, प्रचंड असा रास्ता रोको केला. जरांगे पाटलांना ज्यावेळेस कळालं ते स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं अवघ्या 1 मिनिटाच्या आत मराठा बांधून या रोडवरून हटायचं आहे, कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला राखायची आहे, शांतता आपल्याला महत्त्वाची आहे, पोलिसांना सहकार्य करायचं आहे. आणि अवघ्या 30 सेकंदाच्या आत तो हायवे त्या ठिकाणी रिकामा झालेला आहे. मात्र सरकार हे जाणून बुजून काय करते? बरं एवढंच नाही तर त्या हाकेला अंतर्वालीत आणण्यामध्ये भुजबळ साहेबांचा मोठा रोल आहे. भुजबळ साहेब असेल, केंद्रीय राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि विधान परिषदेचे आमदार लोकनेत्या पंकजाताई मुंडे असतील, तर यांनी हाकेला पाठबळ दिलेलं आहे. दसरा मेळाव्याला हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी भगवानगडावरून त्या ठिकाणी ते स्टेजवर दिसले, हाकेनं तर तिथं ललकारलेलं आहे. तर हे सगळं सरकारचं षडयंत्र आहे. इकडं फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही 50,000 OBCसाठी काढले आणि त्यातले 46 मी काढले. म्हणजे ते मुख्यमंत्री असताना आता असं ते जाहीरपणे छाती ठोकपणे सांगतात, जो OBC की हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, आणि भारतीय जनता पक्षाचा DNA हा OBC आहे असं ते वारंवार सांगतात. तर या सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे, गरीब मराठा समाजाला न्याय द्या, अन्यथा गरीब मराठा समाजाच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी.